आज आपण शोभाई आणि शोभाईंच्या मुलीबरोबर आहेत. तर आता थोड्या टायमापूर्वी आपण शोभाईंनी इथे येण्याचं कारण आणि लवासाबद्दल सांगितलं आणि आपल्याला आशा आहे की आज काहीतरी ते यूट्यूबमध्ये आपल्याला काहीतरी बघायला भेटेल, काही प्रकारे चांगली डिश बनवेल. आज त्यांच्यावर त्यांच्या 2 मुली आहेत, तर त्यांच्या मुलींना विचारू त्यांच्या मम्मीचं जेवण त्यांना कसं वाटतं. आता लग्न झालं तर आईचं जेवण तर मिस करतात का नाही त्या? हो, आईच्या हातच्या जेवणाची चव वेगळीच आहे. आईच्या हातचं जेवण मिस करतो आम्ही. आई छान छान पदार्थ बनवून ते वेळेवरती ताटात असतात, ती पण एक वेगळी मजा आहे आणि आईच्या हाताची चव पण अप्रतिम आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मम्मीचं जेवणाबद्दल? आम्ही मम्मीचं जेवण तर खूप मिस करत आहे, पण जेव्हा मम्मी कधी नवीन नवीन डिश बनवते तर आम्हाला कॉल करते, आम्ही जाऊन म्हणजे घरी जाऊन खातो. तर आम्हाला तर खूप आवडतं आणि जेवण खूप छान असते, चवीलाही खूप छान आहे. अच्छा, व्हेरी गुड. आणि हेल्दी आहे. व्हेरी नाईस. तेल कमी यूज करते, मसाले यूज करते, तर ते आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. व्हेरी नाईस. मग तुमच्या मम्मी जसं जेवण बनवतात तर तुम्ही तुमच्या मम्मीकडून असं काय शिकलात खास करून, जे करून तुम्ही तुमच्या घरी फॅमिलीला देता? की जास्तीत जास्त घरी ज्या अवेलेबल वस्तू असतील त्या घरी त्याचे चांगले पदार्थ कसे बनवायचे. जसे गोबीचे पराठे आम्ही घरीच बनवायला शिकलेलो आहे. बीटचे किंवा टिंड्याची जी भाजी असते ती खायला आवडत नाही, पण आईने एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलेली आहे की ती आम्ही बनवून खातो. आणि जे आता आमची नवीन फॅमिलीमध्ये आम्ही जॉईन झालो आहे त्यांना पण ती खायला आवडलेली, कारण आईने चांगल्या पद्धतीने शिकवलेली आहे कशी आहे. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही तुमच्या ऐकून एक स्वयंपाक खूप चांगल्या प्रकारे शिकलात. काय तुम्हाला स्पेशल काय चांगलं बनवता येतं जेणेकरून तुमची? 4 वर्षाची आहे, तिचं नाव विहान आहे. तिचे खूप दात खराब आहे, पण माझ्या आईने एक व्हिडिओ टाकलेला आहे दाताचा. तर माझी मुलगी नेहमीसारखी चॉकलेट खाते, दात दुखतो. मी माझ्या मम्मीचा व्हिडिओ बघितला आणि ते मी घरी बनवलं पावडर आणि माझ्या मुलीला दात घासायला देते. त्याने माझ्या मुलीला खूप फरक आलेला आहे दाताला. आणि ती काहीही खाल्लं तरी बोलत नाही की दात दुखतात. त्याच्याने मला खूप बरं वाटलं. माझ्या मम्मीने मला काहीतरी शिकवलं आणि तीच मी माझ्या मुलीला शिकवणार आहे. व्हेरी गुड. म्हणजे जनरेशन टू जनरेशन पास ऑन होत आहे. म्हणजे हे तुमचं चॅनल जे आहे शोभा आई चॅनल, हे पास ऑन होत पुढचं 2nd 3rd जनरेशनपर्यंत तुम्ही पोहोचवायचा प्लॅनिंग आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता शोभाई, तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मुलींकडून तुमचं कौतुक ऐकलं, तुम्हाला कसं फील होत आहे? मला खूप छान वाटलं आणि माझी हीच इच्छा होती पूर्वीची की माझ्या मुलीला काहीतरी शिकवणार मी आणि दुसऱ्यांना पण सगळ्यांना शिकवणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला तर विश यू ऑल द बेस्ट शोभा आई चॅनलला. परत भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.